मिरजेत महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ. मिरजेतील महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहातील शौचालयामध्ये नवजात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात महिलेने हे नवजात अर्भक शौचालयात टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून रात्री उशिरापर्यंत माहिती संकलनाचे काम सुरू होते. मृत अर्भक पुढील तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे. ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे. आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे. ते अर्भक आता BMसाठी सिव्हिलला गेलेलं आहे. सगळा स्टाफ इथं आहे. स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल. त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल. पण आमचा स्टाफ तसा चांगलाच आहे. दिवस रात्री इथं 24 आवर्स स्टाफ असतो, नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत. तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही. ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू.